क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, पार्थ पवार सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत। पार्थ पवार सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेण्यासाठी दाखल झाल्याचं कळतंय। पार्थ पवार सिल्वर ओकवरती आता दाखल झालेले आहेत। शरद पवारांच्या भेटीला पार्थ पवार पोहोचलेले आहेत। अत्यंत महत्त्वाची बातमी, आजोबा आणि नातवात जे द्वंद्व सुरू आहे त्या संदर्भातली मोठी घडामोड, मोठी अपडेट ह्या क्षणाची। पार्थ पवार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत सिल्वर ओक त्यांच्या निवासस्थानी। मोठी बातमी या क्षणाची, पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेले। पार्थ पवार हे भेट घेण्यासाठी आलेले आहेत। पवार कुटुंबातील घडामोडींना वेग आलेला आहे। सिल्वर ओकवरची ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय सिल्वर ओकवरची। पार्थ पवार याच पांढऱ्या गाडीतनं उतरून सिल्वर ओकवरती पोहोचलेले आहेत। त्यांच्या गाडीतनं ते उतरले आणि थेट बंगल्यात दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। नातवाच्या बोलण्याला कवडीमोल किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे, अशा शब्दात खरं तर शरद पवार यांनी पार्थ पवार यांना फटकारलं होतं आणि त्यानंतर पार्थ पवार हे प्रचंड नाराज देखील झाले होते। या नाराजी नाट्यात अनेक घडामोडी झाल्या, भेटी झाल्या। सुप्रिया सुळे, अजित पवार यांची देखील भेट पाहायला मिळाली। मंत्रालयात ही भेट पार पडली आणि आता त्यानंतर खुद्द पार्थ पवार हे आजोबांच्या भेटीसाठी सिल्वर ओक त्यांच्या या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। या क्षणाची मोठी बातमी, शरद पवारांच्या भेटीसाठी पार्थ पवार पोहोचलेले आहेत सिल्वर ओकवरती। सिल्वर ओकवर शरद पवार उपस्थित आहेत आणि आता ही भेट पार पडते। पार्थ पवार हे सिल्वर ओक त्यांच्या शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, आत दाखल झालेले आहेत। पवार कुटुंबातील घडामोडींना त्यामुळेच वेग आलेला आहे। सारं काही अलबेल नाही, हेच पुन्हा पुन्हा एकदा पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसात या घडामोडी वाढलेल्या आहेत। काल देखील अजित पवार, जयंत पाटील हे सिल्वर ओकवरती पाहायला मिळाले, त्यांच्यात देखील भेटीगाठी घडल्या, चर्चा झाली। आज देखील सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली। त्यानंतर या घडीची मोठी बातमी ती म्हणजेच पार्थ पवार पवारांच्या शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओक त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्यामुळेच घडामोडींना वेग आलेला आहे। या पार्थ पवारांच्या नाराजी नाट्यातला आता दुसरा अंक सुरू झालेला आहे। पार्थ पवार, अजित पवार यांनी याबाबत बोलण्यास मात्र अद्याप तरी नकार दिलेला आहे। त्यांच्याकडनं या संदर्भात काही स्टेटमेंट आलेलं नाहीये, कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये। मात्र आता पार्थ पवार सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत। त्यानंतर संपूर्ण नाट्यात या घडामोडींमध्ये काय पाहायला मिळतं, पार्थ पवार काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ही दृश्य आपण पाहतोय, या पांढऱ्या गाडीतनं पार्थ पवार उतरले आणि थेट सिल्वर ओक मध्ये दाखल झाले। पवार कुटुंबातील घडामोडींना त्यामुळेच आता वेग आलेला आहे। या संपूर्ण घडामोडी वेगानं घडतायत। पार्थ पवार काय निर्णय घेणार हे देखील पाहावं लागेल। याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दीपक, पवार कुटुंबातील घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। आता पार्थ पवार देखील सिल्वर ओकवरती पोहोचलेले आहेत, काय अपडेट्स? तन्मय, संध्याकाळीच आपण या संदर्भातलं वृत्त दाखवलं होतं की पार्थ पवार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आणि हा निर्णय काय असेल या संदर्भात उत्सुकता होती। आणि ही बातमी समोर आल्यानंतर पार्थ पवार हे सिल्वर ओकला आलेले आहेत आणि आज दुपारी या संदर्भात साधारणतः घडामोडी घडल्या। कारण काल शरद पवारांचं वक्तव्य आल्यानंतर पार्थ पवार शरद पवारांच्या वक्तव्याने प्रचंड दुखावले होते आणि दुखावलेले पार्थ पवार कुठलाही मोठा निर्णय घेण्याच्या भूमिकेत होते, तयारीत होते। आणि सुप्रिया सुळेंनी दुपारीच पार्थ पवारांना संपर्क केला आणि आज संध्याकाळी त्यांना भेटायला बोलवलं होतं आणि त्यानुसार पार्थ पवार
सुप्रिया सुळेंना भेटायला आलेले आहेत. राजकारण आहेच, पण कौटुंबिक नातं सुद्धा आहे. सुप्रिया सुळे या पार्थ पवारांच्या आत्या आहेत, त्यामुळे आता आत्याशी चर्चा करणार आहेत पार्थ पवार. आणि जी काही नाराजी आहे किंवा जे काही मन दुखावलेलं आहे पार्थ पवारांचं, ते कदाचित ते सुप्रिया सुळे यांच्या समोर मोकळं करतील मन. आणि त्याच्यानंतर पार्थ पवारांची पुढची भूमिका काय असणार आहे ते आपल्याला पाहावे लागणार आहे. कारण आतापर्यंत तरी पार्थ पवार प्रचंड शरद पवारांच्या वक्तव्यामुळे दुखावले होते आणि ते दुखावल्यामुळेच मोठा निर्णय घेण्याच्या सुद्धा ते तयारीत होते. आणि त्याच्यानंतर ही आता भेट होते, त्यामुळे पार्थ पवारांचं मन वळवण्यामध्ये सुप्रिया सुळेंना यश येते का हे या बैठकीनंतर आपल्याला स्पष्ट होईल. मात्र एक निश्चितच आहे की राजकारणामध्ये कधीही काही घडू शकतं, त्याप्रमाणे या सगळ्या घडामोडी राजकारणात आपल्याला घडलेल्या पाहायला मिळतात. काल शरद पवारांचं जे वक्तव्य आलं की माझ्या नातवाच्या वक्तव्याला कवडीची किंमत नाहीये, देत नाही मी, त्याचबरोबर तो अपरिपक्व आहे, हे विधान जे आहे शरद पवारांचं ते पार्थ पवारांना प्रचंड लागलं होतं आणि कालपासून ते अस्वस्थ होते. आणि काय करायचं पुढे या विचारात असतानाच आज दुपारी साधारणतः त्यांनी मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली होती. आणि ही निर्णय ह्या हालचाली कदाचित सुप्रिया सुळेंपर्यंत पोहोचल्या असाव्यात आणि त्यामुळेच त्यांनी पार्थ पवारांना भेटायला बोलवलं. आणि त्यानुसार आता ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंचा प्रयत्न असेल की कौटुंबिक वाद जो आहे तो कुटुंबातच मिटावा, बाहेर तो जाऊ नये. आणि यापूर्वी जशा पद्धतीने कुटुंबात मोठे वाद निर्माण झाले होते ते सामंजस्याने चर्चा करून मिटवण्यात आले होते, तसा पार्थ पवार संदर्भातला जो वाद निर्माण झालेला आहे तो सुद्धा कुटुंबात चर्चा करून मिटवावा आणि बाहेर याचे पडसाद उमटू नयेत किंवा पार्थ पवारांनी मोठा निर्णय घेऊ नये या दृष्टीने आता निश्चितच पवार कुटुंबियांकडून प्रयत्न सुरू होतील. सुप्रिया सुळे कदाचित त्या संदर्भातच पार्थ पवार यांच्याशी चर्चा करतील, त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न करतील, त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न करतील. कारण शरद पवारांचं वक्तव्य एवढं दुखावणारं होतं पार्थ पवारांना आणि ते सार्वजनिकरित्या शरद पवारांनी केलं होतं, त्यामुळे निश्चितच त्याचे पडसाद कालपासून आपल्याला उमटलेले राज्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहेत. आणि आता त्याच्या पुढेच सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना बोलवलेल्या चर्चेसाठी आणि या चर्चेत पार्थ पवारांचं मन वळवण्याचा प्रामुख्याने तन्मय प्रयत्न असेल आणि हे मन वळवलं जातं का या बैठकीनंतर स्पष्ट होईल. तन्मय, ही जी नाराजी आहे ती खरं तर आपण पाहतोय लोकसभा निवडणुकांपासून ही नाराजी सुरुवात झाली आणि ती शमली नाही असंच म्हणावं लागेल या सगळ्या घडामोडींवरनं. कारण आतापर्यंत ही नाराजी कुठेतरी शमली आहे असं वाटत होतं, मात्र ती पुन्हा उफाळून आलेली पाहायला मिळाली या सगळ्या घडामोडींमुळे. तन्मय, शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये पहिल्यांदा जी साधारणतः आपण ठिणगी शब्द योग्य होणार नाही, परंतु जे मतभेद निर्माण झाले ते लोकसभा निवडणुकीच्या वेळी झाले. कारण लोकसभा निवडणुकीला शरद पवारांनी माढामधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती आणि त्याचवेळी पार्थ पवार मावळमधून निवडणुकीची तयारी करत होते. आणि तेव्हा शरद पवारांचं वक्तव्य आलं होतं की पवार कुटुंबियांमधल्या कोणी एकच व्यक्ती लोकसभेची निवडणूक लढवेल. अपेक्षित होतं की पार्थ पवार यांनी माघार घ्यावी आणि शरद पवार रिंगणात राहतील, मात्र पार्थ पवार माघार घ्यायला तयार झाले नाहीत. मावळमध्ये त्यांनी आपला प्रचार सुरू ठेवला आणि त्यामुळे शरद पवार तेव्हा पहिल्यांदा दुखावले गेले पार्थ पवार यांच्यापासून आणि त्यांनी स्वतःची उमेदवारी म्हणजे माढामधून स्वतःची उमेदवारी पवारांनी मागे घेतली आणि पार्थ पवारांची उमेदवारी लोकसभेला कायम राहिली. पार्थ पवारांचा लोकसभेला पराभव झाला, मात्र त्याच्यानंतर पार्थ पवार कुठे चर्चेत नव्हते पराभवानंतर. आणि अचानक त्यांनी जे दोन विधानं त्यांची समोर आली सोशल मीडियावरती, विशेषतः पहिलं जे विधान होतं ते सुशांत सिंग प्रकरणात सीबीआय चौकशी करावी या सगळ्या प्रकरणाची, आणि त्याचं पत्र सुद्धा त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलं होतं आणि ते पत्र त्यांनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलं होतं. आणि तेव्हा भाजपची जी भूमिका होती की सुशांत सिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, त्याच भूमिकेची पार्थ पवार यांनी ओढली होती. आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमधले तीनही पक्ष सांगत होते की मुंबईचे पोलीस सक्षम आहेत या सगळ्या प्रकरणाचा तपास करायला, हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची गरज नाहीये. आणि त्यावेळी पार्थ पवारांनी सरकारला अक्षरशः तोंडावर पाडलं होतं असं म्हणावं लागेल, कारण त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती आणि अजित पवारांचा मुलगा जे या सरकारचे एक प्रमुख घटक आहेत, प्रमुख नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, तो अशा पद्धतीने भूमिका घेतो. शरद पवारांचा नातू अशा पद्धतीने भूमिका घेतो, त्यामुळे त्याला एक वेगळं महत्व होतं पार्थ पवारांच्या त्या भूमिकेला. आणि त्यामुळे भाजपला सुद्धा आयतं खोलीत मिळालं राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि सरकारवर टीका करायला. दुसरं, राम मंदिरासंदर्भात त्यांनी जे सोशल मीडियावरती भूमिका मांडली होती, त्याचं स्वागत केलं होतं मंदिराचं, त्याच्यावरून सुद्धा त्यांच्यावरती टीका झाली. या दोन वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरील त्यांच्या शरद पवार सुद्धा दुखावले गेले होते. आणि काल शरद पवारांना या संदर्भात जेव्हा विचारलं पत्रकारांनी, तेव्हा त्यांनी थेट पार्थ पवारांबद्दल सार्वजनिक वक्तव्य केलं आणि ते अपरिपक्व आहेत, त्यांच्या वक्तव्याला काडीची किंमत नाहीये, मताला काडीची किंमत नाहीये असं वक्तव्य केलं. आणि त्यामुळेच पार्थ पवार
थेट सार्वजनिकरित्या आपल्या आजोबांनी आपल्याला फटकारल्यामुळे दुखावले गेले होते आणि ते मोठ्या निर्णयाच्या विचारात होते, मोठा पाऊल उचलण्याच्या विचारात होते. आता हे पाऊल कोणतं, एकतर पक्ष सोडायचा, शांत बसायचं किंवा दुसऱ्या पक्षात प्रवेश करायचा आणि किंवा केवळ उद्योग आणि व्यवसायाकडे लक्ष द्यायचं. पण निश्चितच पार्थ पवार प्रचंड दुखावल्यामुळे आणि दुसऱ्यांदा अशा पद्धतीने पक्षात झाल्यामुळे त्यांनी या संदर्भातली भूमिका घेण्याच्या जवळपास टप्प्यावर होते ते आणि तितक्यात सुप्रिया सुळेंनी त्यांना चर्चेसाठी बोलवलं आहे. त्यामुळे तन्मय आता या बैठकीत काय होते ते आपल्याला पाहावं लागणार आहे. पण निश्चितच शरद पवारांच्या घरामध्ये अगदी अगदी आणि खरं तर हाच प्रश्न आहे. खरं तर पार्थ पवार हे अजित पवारांचे चिरंजीव आणि अजित पवार आपल्याला माहिती आहेत की तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी किती प्रसिद्ध आहेत. त्यांची वक्तव्य देखील निवडणुकांच्या वेळेला आपण ऐकली होती आणि म्हणूनच कुठेतरी असा वाटतं का की पार्थ पवार सुद्धा अशाच पद्धतीचा कुठेतरी निर्णय घेतील आणि म्हणूनच आता आजोबांनी नातवाला भेटीसाठी बोलावलेलं आहे. तन्मय, दुखावलेला माणूस तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊ शकतो. तशीच कदाचित मनस्थिती पार्थ पवारांची असेल आणि त्यामुळेच आता पवार कुटुंबियांकडनं पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झालेत पार्थ पवार यांना शांत करण्याचे. काल आपल्याला माहिती आहे सिल्वर ओकला याच वेळी एक बैठक पार पडली या संदर्भात. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि जयंत पाटील आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा साधारणतः प्रयत्न झाला की पार्थ पवारांना समजवायचं, त्यांनी यापुढे पक्षाला अडचणीत आणणारी किंवा सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्य करू नये जाहीररित्या, अशा पद्धतीची चर्चा काल झाली असण्याची शक्यता आहे. आणि ही बैठक झाल्यानंतरही पार्थ पवारांची भूमिका जी आहे ती ठोस आपल्याला पाहायला मिळाली. आज जेव्हा आपल्याला माहिती मिळाली पार्थ पवारांच्या निकटवर्त्यांकडनं की पार्थ पवार एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत आणि अशा वेळेला सुप्रिया सुळेंनी त्यांना चर्चेसाठी बोलवलेलं आहे. त्यामुळे आता कुटुंबातला हा वाद जो आहे तो कुटुंबात मिटतो का हे पाहावं लागणार आहे. यापूर्वी सुद्धा पवार कुटुंबियांमध्ये अनेकदा असे प्रसंग उद्भवले. अगदी अजित पवारांचा जसं तू मगाशी सांगितलंस की तडकाफडकी निर्णय घेण्यासाठी अजित पवार प्रसिद्ध आहेत. त्यांनी दोनदा अशा पद्धतीने तडकाफडकी निर्णय घेतला होता. एकदा तर थेट उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता आणि दुसऱ्यांदा नुकतीच निवडणुकीच्या आधीची घटना ते म्हणजे त्यांनी ते अज्ञातवासात निघून गेले होते आणि कुठे होते 2 दिवस त्याची कोणाला कल्पना नव्हती. त्यामुळे या सगळ्या अजित पवारांच्या स्वभावाचं विश्लेषण लक्षात घेता पार्थ पवार हे असा निर्णय घेणार का अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. कारण अनेकदा वडिलांचे गुण मुलात आपल्याला पाहायला मिळतात. अजित पवार तापट आहेत, पार्थ पवार तापट आहेत का हे अजून समोर यायचं, कारण ते सार्वजनिक जीवनात एवढे वावरलेले नाहीत अजूनही. पण लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका घेतली म्हणजे शरद पवार सांगत होते की आपण निवडणूक रिंगणात पवार कुटुंबातला एकच व्यक्ती असेल, त्यामुळे पार्थ पवारांनी निवडणुकीतून माघार घेणं अपेक्षित होतं. मात्र त्यावेळेला ते ठाम राहिले निवडणूक लढवण्यामागे. त्यामुळे त्यांचा स्वभाव जो आहे तो सुद्धा अजित पवारांसारखा आहे का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. आणि असा स्वभाव असलेली व्यक्ती आता तडकाफडकी निर्णय घेऊन काय मोठं पाऊल उचलतंय का हे पाहावं लागणार आहे. मात्र पवार कुटुंबियांमध्ये यापूर्वी जसे वाद निर्माण झाले ते पवार कुटुंबियांमध्ये चर्चेमध्ये मिटवण्यात आले. कारण अजित पवारांबाबत सुद्धा जेव्हा अजित पवार आणि याचसाठी बहुतेक पार्थ पवार आता सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत असं पाहायला मिळत आहे. आणि याच चर्चेबद्दल आणि एकंदरीत सिल्वर ओकवरच्या घडामोडींबद्दल वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद दीपक, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. या क्षणाची मोठी बातमी ती म्हणजेच पार्थ पवार सिल्वर ओक वरती पोहोचलेले आहेत.